मैत्रिणींनो, एक गोष्ट मनापासून सांगा, तुम्हालाही असं वाटतं का की पूर्वीसारखं शरीर हलकं राहिलेलं नाही? आवडती साडी नेसताना ती घट्ट वाटते, जिना चढताना दम लागतो आणि फोटो काढताना आपण नकळत मागे उभं राहण्याचा प्रयत्न करतो. कोणी सहज म्हणतं, अगं थोडी जाड झालीस असं वाटतं आणि आपण हसून टाकतो, पण मनाला मात्र ते लागून राहतं. अनेक महिलांची हीच कथा आहे. सकाळपासून रात्रीपर्यंतचं घर, मला नवरा, सासू, सासरे, नोकरी किंवा व्यवसाय अशा जबाबदाऱ्यांमध्ये दिवस कधी संपतो ते कळतच नाही. सगळ्यांची काळजी घेता घेता मात्र स्वतःची काळजी मात्र मागे राहते. त्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, महिलांसाठी वजन कमी करण्यासाठी काय काय व कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणं, महागडी औषधं घेणं किंवा जिममध्ये तासनतास घाम गाळणं गरजेचं नाही. काही साध्या सवयी बदलल्या तरी शरीरात मोठा फरक जाणवू शकतो. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व आपण या कोणत्या 5 गोष्टी आहेत त्या आपण आता पाहूया. सर्वप्रथम सकाळची सुरुवात चांगली करा. उठल्याबरोबर मोबाईल किंवा चहा घेण्याऐवजी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. रात्रभर विश्रांती घेतल्यानंतर शरीराला नवीन दिवसासाठी तयार होण्यासाठी ही छोटी सवय सुधारण्यास आणि शरीरातील ताजेपणा टिकून ठेवण्यास उपयोगी ठरू शकते. तसेच दुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे नाश्ता कधीही टाळू नका. अनेक महिला घरातील कामांच्या घाई गडबडीमध्ये स्वतःचा नाश्ता विसरतात, पण सकाळचं जेवण म्हणजे दिवसभराची मिळणारी ऊर्जाच असते. पौष्टिक नाश्ता केल्यास दिवसभर भूक नियंत्रित राहते आणि वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे सकाळी उठल्यावरती नाश्ता टाळणे गरजेचं नाही. तसेच तिसरी आणि गोष्ट महत्त्वाची, संध्याकाळची भूक ओळखा. चहासोबत बिस्किट, फरसाण, चिवडा किंवा गोड पदार्थ नकळत जास्त प्रमाणामध्ये खाल्ले जातात. पण प्रत्येक वेळी काहीतरी खाण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, खरंच मला भूक लागली आहे का? हा छोटासा विचार अनेक चुकीच्या सवयी बदलू शकतो. त्यासाठी आपण भुकेवरती देखील कंट्रोल करू शकतो. चौथी गोष्ट म्हणजे ताटात भाज्यांना योग्य स्थान द्या. हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट, दोडका, भोपळा यांसारख्या भाज्या शरीराला आवश्यक पोषक देतात. फक्त पोट भरणं पुरेसं नसतं, शरीराला योग्य अन्न घटकांचीही गरज असते. त्यामुळे प्रत्येक जेवणात भाज्यांचा समावेश नक्की करा. आता 5वी गोष्ट म्हणजेच रात्रीचं जेवण हलकं ठेवा. अनेकदा दिवसभर कमी खाल्ल्यामुळे रात्री जास्त जेवण जेवलं जातं, पण झोपण्याआधी खूप जड अन्न घेतल्यास शरीरामध्ये अतिरिक्त ताण येतो. शक्य असल्यास रात्रीचं जेवण लवकर करा आणि जेवणानंतर काही मिनिटे चालण्याची सवय देखील लावा. त्यामुळे पचन देखील व्यवस्थित होण्यास मदत होते. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, वजन कमी करणं हेच अंतिम ध्येय नाही. खरा उद्देश आहे निरोगी राहणं, उत्साही राहणं आणि स्वतःबद्दल चांगलं वाटणं. कारण तुम्ही आनंदी आणि निरोगी असाल तर तुमचं कुटुंबही आनंदी राहील. त्यासाठी आता आपण आजपासूनच स्वतःसाठी थोडा वेळ काढूया. स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, तर तुमची गरज आहे. तुमचं आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व एक हाईप करायला देखील विसरू नका. स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.